नमस्कार. सध्याचं एक वातावरण जे चालू आहे ते आपण सगळेजण बघतोय की आमदार आले आपल्या दारी, म्हणजे एक प्रकारची ही एक सेवा सध्या चालू झालेली आहे. का चालू झाली आहे, कशी चालू झाली आहे सगळ्यांना माहिती आहे. तरी पण मी विश्लेषण सांगतो की आमदार आले आपल्या दारी भावी. तर आपल्या या सगळ्या ह्या स्कीमचा आपण सगळ्यांना लाभ घ्यावा, पण लाभ घेताना त्याचे फायदे तोटे जाणून घ्यावेत, नक्कीच जाणून घ्यावेत. कारण पण तसंच आहे की ह्याला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. टाईम आहे विधानसभा 2024. विधानसभा 2024 महाराष्ट्र राज्य, आपल्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा 2024ला येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये येऊ घातलेली आहे. निकालाचा दिवस आहे ठरलेला आहे, वोटिंगचा दिवस ठरलेला आहे. तर आवर्जून आपण सगळ्यांनी 100% मतदान करा. तुमच्या विभागातील, तुमच्या मतदार क्षेत्रातील, तुमच्या विधानसभा मतदार क्षेत्रातील जे कोणी बांधव आहेत त्यांना सगळ्यांना सांगा आपला कॅन्डिडेट कोणता आहे त्याचं आवर्जून एकदा बघा आणि मतदान करा. तर मी सत्यजित भोनकर आपल्या सगळ्यांचे, सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचे एक धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांचे जेवढी माझे सबस्क्रायबर आहेत, जेवढे माझे व्ह्युअर्स आहेत आणि जेवढे सपोर्टर आहेत त्या सगळ्यांचे मी स्वागत करतो. कारणच तसं आहे की नुकताच आपला चॅनल आपल्या अतोनात मेहनतीने मॉनिटाईज झाला आहे, म्हणजे यूट्यूब पार्टनर झाला आहे. या सगळ्यात जेवढी माझी मेहनत आहे, माझ्याबरोबर काम करणाऱ्यांची मेहनत आहे, त्याच्याबरोबर सगळ्यात अपश्रेय हे आपलंसुद्धा आहे. कारण आपण सगळ्यांनी सबस्क्राईब केलं, चॅनलला व्ह्यूज केलेत, वॉच टाईम केलेत, वाढवलेत, आपण बघितलं, त्याच्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालं. तर आपल्या सगळ्यांना एक धन्यवाद व्यक्त करतो की मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट आजच्या या विषयाची, मित्रांनो, मध्ये काही व्हॉट्सअपला मेसेज फिरत होते की जागा निघालेल्या आहेत, जसं रेल्वे भरती निघते, MPSC निघते, सगळ्याकरता भरत्यानंतर तसं आमदार भरती निघालेली आहे. मित्रांनो, आमदार भरती म्हणजे काय, तर महाराष्ट्र विधानसभेचे 2024चे जे इलेक्शन लागलेलं आहे, त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे, त्यानुसार तारखेनुसार आपल्याला वोटिंग करायचं आहे. नोव्हेंबर महिन्याची 19-20 तारीख आहे, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आहे. तर त्याच्यासाठी पक्षांकडून AB फॉर्म जे असतात, म्हणजे फॉर्म भरले जातात की कॅन्डिडेटचे, म्हणजे विधानसभा सदस्यांचे निवडणुकीचे, ते सुद्धा निघालेले आहेत. त्याची लिस्ट त्या राजकीय पक्षांकडून डिक्लेअर झालेली आहे. तिथपर्यंत सगळं ठीक आहे. कोण अपक्ष भरतो, कोण कोणत्या पक्षाकडून भरतो आणि निवडणूक लढवतो, कारण प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. या भारतीय घटनेने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. परंतु मित्रांनो, विषय असा आहे की ही निवडणूक कोण लढवतोय, का लढवतोय हे बघणं आपण एक साधारण वोटर म्हणून गरजेचं आहे. सगळेजण इलेक्शन लढवतात का, तर नाही लढवत. आपण एक साधारण वोटर आहोत, आपला अधिकार काय, तो वोट देण्याचा. परंतु बरेच जण याच्यावर टिप्पणी करतात, आपल्याला त्या भागात पडायचं नाही. माझं काम आहे एवढं की तुम्हाला अवेअर करणं, आपल्या वोटर्सना अवेअर करणं की आपण आपला विधानसभा क्षेत्रातला जो प्रतिनिधी पाठवणार आहोत विधानसभेवर, एक विधानसभा सदस्य म्हणून जो आपले प्रश्न सरकारच्या दरबारी मांडणार आहे, सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर आमदार झाल्यावर आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती कामं करतं हे असेल, त्या व्यक्तीला, तो व्यक्ती कोण आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो व्यक्ती किती शिक्षित आहे, तो व्यक्ती किती सुविचारी आहे, या सगळ्यांची चाचपणी करून आपल्याला त्या व्यक्तीला निवडून द्यायचं आहे. म्हणजे जे उमेदवार आपल्यासोबत उभे आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. मित्रांनो, उमेदवार निवडताना ही काय ग्रामपंचायतीची इलेक्शन नाही की काका मामाचा मुलगा उभा राहिला, किंवा पंचायत समितीची इलेक्शन नाही किंवा ZDPची इलेक्शन आहे, जी मर्यादित त्या क्षेत्रापुरते असेल. विधानसभा क्षेत्र म्हटलं तर तालुका आणि जिल्ह्याचा भाग येतो. मग त्याच्या जिल्ह्याचा विकास असेल हा पूर्ण त्या आमदारांवर डिपेंड असतो की आपल्या विभागात नोकरी किती आल्या, आपल्या विभागात उद्योगधंदे किती आले, पर्यावरण संरक्षण कार्यक्रम किती होतात, त्याची निगा किती राखली जाते,
शेतीविषयक सोयीसुविधा किती आल्या, शेतीविषयक शेतकऱ्यांना त्याचा फायदा किती झाला, तरुणांना नोकरीधंदे किती आले, व्यवसायाला किती आले, व्यावसायिकांना त्याचा लाभ किती झाला, स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या बाबतीत किती कार्यक्रम करण्यात आले, किती त्यांना त्या आपल्या जो स्थानिक आमदार असतील त्यांनी किती प्रमाणात त्यांना त्याचा फायदा झाला, लहान मुले असतील, शाळा असतील, सरकार सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आरोग्याची. त्या आरोग्याच्या समस्येबाबत आपले प्रतिनिधी आपल्या किती मागण्या मांडतात, आपल्याकडे आरोग्याची सुविधा तेवढी आहे का, आपल्या भागात की शहरात आपल्याला पळावं लागतं, मग त्या सुविधा सोडवण्यात आलेल्या आहेत का, वाहतूक असेल, रस्ते असेल, त्यांची सुविधा व्यवस्थित आहे का, बेसिक अन्न वस्त्र निवाराच्या सुविधा होत आहेत का, शिक्षणाची सुविधा व्यवस्थित आहे का. आणि शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थित झाल्याच्या नंतर मूलभूत प्रश्न येतो तो नोकरी व्यवसायाचा, तो आपल्यापर्यंत तिथे आहे का. मग हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. तो म्हणजे आत्ताच नुकत्याच आपण मगाशी म्हटलं की आमदार आले आमच्या दारी, 5 वर्ष तो कामासाठी आपल्याला एक वोटरला एक आमदारांच्या किंवा त्या प्रतिनिधींच्या दाराजवळ जावं लागतं, ऑफिसजवळ जावं लागतं. पण तुम्ही हे येणारे 8 दिवस बघाल, येणारे 10 दिवस बघाल की आमदार स्वतः तुमच्या दाराजवळ येतील का, त्यांनासुद्धा वोट पाहिजे. तुम्ही वोट दिलत नाही तर ते आमदार होऊ शकत नाही. पण मित्रांनो, वोट आवर्जून द्या, मतदान आवर्जून करा. का करा, एका मताची किंमत ही त्या वेळी जे एका मताने पडलेत ना त्यांना विचारा. मग अहमदाबादमधील त्याच वेळेचं महानगरपालिकेचं इलेक्शन असेल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या टायमामध्ये असेल, हिटलरशाही जी आली ती एका मताने आली असेल, अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी एका मताने, अटल बिहारी वाजपेयींच्या काळातलं असेल, अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी एका मताने फार महत्त्व आहे. की एका मताचं महत्त्व किती आहे, हे एक मत आपलं नसावं. कारण आपण मतदान केलं नाही तर आपल्या मनात पण तो रोष नसावा की मी मतदान केलं असतं तर एका मताची व्हॅल्यू काय होती. त्याच्यामुळं आपण मतदान आवर्जून करा. जे उमेदवार आहे तुम्हाला नाही पटलं तर नोटाला वोट द्या, पण मतदानाचा हक्क संविधानाने जो आपल्याला दिला तो आवर्जून बजावा. कारण पण मित्रांनो तसेच आहेत. जर आता तुम्हाला उमेदवार निवडून देऊन तो विधानसभेवर पाठवण्याचा अधिकार फक्त घटनेने तुम्हाला दिलेला आहे. एकदा का तुम्ही जर सुनियोजित, सुविचारी आणि चांगल्या उमेदवाराला जर निवडलं नाहीत तर पुन्हा घटनेने हा अधिकार तुम्हाला दिलेला नाही की तुम्ही त्याला रिवोटिंग करून त्या आमदार पदावरून किंवा तो सदस्य प्रतिनिधी पाठवला त्यांना तुम्ही खाली घेऊ शकता. हा अधिकार आपल्याला राहिलेला नाही. आपल्याला अधिकार वोटर म्हणून एवढा आहे की आपण वोटिंग करून त्यांना निवडून देऊ शकतो आणि विधानसभेवर पाठवू शकतो. पण विधानसभेवरून त्यांना खाली खेचण्याचा अधिकार हा वोटिंग स्वरूपात आपल्याला राहिला नाही. मग तुमच्या हातात ते अधिकार राहतात का, तर नाही राहत. ते अधिकार सगळे निघून जातात. मग आपल्याकडे राहतो काय, तर फक्त वोटिंगचा अधिकार. हा अधिकार व्यवस्थित बजावा. जो कोणी आपला उमेदवार आहे, मी पॉलिटिकल पक्षाच्या अजेंड्यात जात नाही कारण तो माझा काम नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, आता स्थानिक पक्ष जेवढे आपल्याकडे आहेत, मग शिवसेना असेल, भाजप असेल, शिवसेनेचे 2 गट आहेत, राष्ट्रवादीचे 2 गट आहेत, BJP असेल, मनसे असेल, अजून कोणत्या प्रकारचे छोटे मोठे काँग्रेस असेल, छोटे मोठे पक्ष असतील, कोणाला मतदान द्यायचं, कोणा उमेदवाराला द्यायचं हा आपला सर्वस्वी अधिकार आहे आणि तो घटनेने तुम्हाला निवडण्याचा अधिकारसुद्धा दिलेला आहे. अजून एक अतिमहत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की ज्यावेळेस प्रचाराच्या फेऱ्या चालू होतील आणि आमदार जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, ते आपापल्या गावामध्ये आपल्या विभागात येतील, त्यावेळेस आपण मागील बराचसा आढावा बघितला आहे. आमच्या गावाच्या शेजारी गावांमध्ये तर लिटरली एका गावामध्ये एका बावकीमध्ये एवढे वाद झाले, त्यांच्या केसेस अजून चालू आहेत आणि ज्यांच्यासाठी भांडतायत ते एकत्र आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, कृपया मित्रांनो, की या इलेक्शनसाठी आपापसात भावाभावात, भावकीत, गावकीत, शेजारी पाजारी वाद करत बसू नका. कारण जर भांडणं झाली, जर ती विकोपाला गेली, कोर्ट कचेरीपर्यंत केसेस गेल्या, तर तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला किती सोडवतील, सोडूनंतर त्या केसेस किती बंद होतील, किती चालतील, हा इतिहास जरा शेजारपाजारचा जाणून घ्या. आपलं आयुष्य ह्या राजकारणासाठी या कोर्ट कचेरीच्या केसेसच्या भानगडींमध्ये कृपया वायफळ घालू नका. इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, आमदार येतात, आमदार जातात. वरच्या लेवलला ते पक्ष राहतात, पक्षात राहतात, पक्ष बदलतात, सत्तेत राहतात, सत्तेतनं बाहेर पडतात, विरोधात बसतात, विरोधी एकत्र येतात,
पुन्हा ते विरोधात जातात, पुन्हा दोघं जण एकत्र येतात. हा इतिहास आजवर आपण बघतोय, रिसेंटली तर जास्त बघतोय. पण कृपया वरचं वातावरण असं असताना आपल्या बेस लेवलला, वोटिंग लेवलला, कार्यकर्ता लेवलला कृपया आपापल्यात वाद करू नका. भावाभावात अगदी कोणाच्याहीत वाद करू नका. हे वादाने आपले संबंध खराब होतात. इलेक्शन हे एका दिवसाचं आहे, नंतर 5 वर्षांना तुम्हाला कार्यकर्त्यांना कोण विचारणार? तुमचा शेजारी, तुमचा भाऊ, तुमचा भावकीवाला, तुमचा गावकीवाला, तुमचे मित्रच तुमच्या कामाला येणार आहेत. त्याच्यामुळे एक सांगणं आहे, एक विनंती आहे की कृपया या इलेक्शनच्या टायमामध्ये आपापसात वाद करू नका. आपल्या परीने इलेक्शन. परंतु मित्रांनो, जे सुशिक्षित जे आहेत, मी मागं पण ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पण व्हिडिओ बनवली होती की ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये जसं आपल्या दाराजवळ जो पोचतो, कारण ते ठराविक 3-4 गावांपुरता मर्यादित सरपंच असतो, त्याला वोट करा. तसंच आता पण सांगेल, तुमच्या विकासात्मक धोरणामध्ये, मग तुमच्या गावाचा विकास असेल, तुमच्या तालुक्याचा विकास असेल, तुमच्या शैक्षणिक विकास असेल, तुमचा आरोग्याचा विकास असेल, या सगळ्या विकासामध्ये, तुमचा नोकरी धंद्याचा विकास असेल, या सगळ्या विकासामध्ये तुमच्या अडचणीत, आपल्या सुखदुःखात, आपल्या या विकासात्मक धोरणामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये जो कोणी तुम्हाला त्याच्यात पुढे घेऊन जाऊ शकतो, आपला विकास करू शकतो, आपल्याला नवीन नवीन योजना राबवू शकतो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, अशाच माणसांना कृपया वोट करा. कारण एकदा केलेला वोट 5 वर्ष तुम्हाला पश्चातापाच्या पलीकडे दुसरं तुमच्या हातात काही अधिकार उरत नाहीत. असे कितीतरी आपण आमदार निवडून दिलेले असतील, जे नंतर तुमचा चेहरा सुद्धा 5 वर्षात बघितलं, तुमच्या गावातसुद्धा फिरकले नसतील. असे सुद्धा बरीचशी घटना घडलेल्या आहेत. म्हणून आता हीच वेळ आहे, तुमच्या हातामध्ये अजून दिवस आहेत. तुमच्या दारोदारी आमदार येणार आहे, तुमच्या घरापर्यंत तुमचा प्रतिनिधी येणार आहे. हीच वेळ आहे तुमच्या मागण्या मान्य करून घेण्याची, तुम्हाला प्रतिनिधी निवडण्याची. प्रत्येक पक्षाचा माणूस तुमच्याकडे येईल, प्रतिनिधी येईल. तू निवड ही तुमच्या हातात आहे. निवड त्यांच्याकडे नाही. कितीही धनवान असू द्या, कितीही कोणी असू द्या, त्यांना आत्ता तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचंच आहे. आणि डेफिनेटली ते पोचणार, घरोघरी फिरणार. पुन्हा 5 वर्षात फिरतील की नाही हा तुमचा आपला एडेक आहे. आपण बघितलं की नसेल मागच्या वर्षात, परंतु पुढच्या वर्षात येतील की नाही हे सुद्धा आपण बघू. म्हणून मित्रांनो, वारंवार या व्हिडिओच्या माध्यमातून पण मी सांगतोय की निवडताना फक्त कमी वेळ राहिलेला आहे. हा तुमचा लोकप्रतिनिधी किती या सगळ्या गोष्टी, सांगितल्या गोष्टीमध्ये बसतोय का? बसत असेल तर येणाऱ्या भविष्याच्या 5 वर्षात तुमच्या विभागाचा, तुमच्या घरापासून सुरुवात करा. तुमच्या घरातील मुलांचा, आईवडिलांचा, थोरा माणसांचा, सगळ्यांचा नोकरी व्यवसायाचा, घरदाराचा, शेतीविषयक सगळ्यांना उपयोगी आहे का? गावचा विकास करू शकतो का? तुमच्या गावात योजना आणून तुमचं गाव प्रगतीपणे घेऊन जाऊ शकतो का? तुमच्या तालुक्याचा विकास होऊ शकतो का? तुमच्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच मतदान करा. पण मतदानाचा हक्क आवर्जून बजावा. एकदा या मतदानात, आपण आता रिसेंटली मीडियावर एक गोष्ट ऐकली की एका गाडीमध्ये 5 कोटी रुपये मिळाले. कुठल्या आमदारांचे होते, किंवाचे होते, कोणी दिले, काही आपल्याकडे मीडियाने दाखवलं आणि आपल्याला त्याच्यात पडायचं पण नाही. तुम्हाला पैसे देऊन तुमचं मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला भावनिक साथ घातली जाईल, तुम्हाला आर्थिक साथ घातली जाईल. परंतु कोणाच्याही भूलतापाला बळी न पडता आपला उमेदवार, मग तो कोणताही तुमच्या पक्षातील असो, तो तुमच्या कामाचा किती आहे, गावाच्या सर्वांगीण विकासाचा किती आहे, तालुक्याच्या विकासाचा किती, हे बघूनच मतदान करा. मित्रांनो, एकदा का वेळ गेली तर पुन्हा ही वेळ 5 वर्ष येणार नाही. पश्चातापाशिवाय दुसरं काही उरणार नाही. आवर्जून विचार करा आणि या विधानसभा 2024च्या या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा. आपलं नाव चेक करा, मतदान येत आहे का, आपलं मतदान बूथ बघा आणि तिथे जाऊन आवर्जून येत्या 19-20 तारखेला आपलं मतदानाची तारीख डिक्लेअर झालेली आहे. त्या दिवशी आवर्जून मतदानाचा हक्क बजावा आणि एक चांगल्या विचाराचे, समाजसेवी वृत्तीचे एक राजकारणी एक निवडून द्या आणि विधानसभेवर पाठवा आणि आपला सर्वांगीण विकास करून घ्या. धन्यवाद.